नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की जया मॅडमच्या हे लक्षात आलेलं असतं की डेनमध्ये 6वा ऑफिसर नाही आहे आणि त्यामुळे त्या लगेचच तारिणीला विचारतात की इथे तर फक्त 5च जण दिसत आहेत, 6वा कुठे आहे. आणि त्यावेळी तारिणी त्यांना सांगायला सुरुवात करते की आम्ही अंडरकवर असल्यामुळे आम्हाला आमची ओळख लपवण्यासाठी इतरही काही टास्क करावे लागतात आणि तो तिथेच अडकलाय. तर या जया मॅडम थोड्याशा रागातच विचारतात की का मी इथे येणार आहे हे त्याला माहीत नव्हतं का. तर तारिणी म्हणते नाही मॅम, त्याला माहीत होतं. आणि त्याचवेळी तिथे एंट्री होते आपल्या केदारची. तो जया मॅडमला सॅल्यूट करतो आणि उशिरा आल्याबद्दल त्यांची माफीसुद्धा मागतो. आणि त्यावेळी त्या हसून म्हणतात की इथे वेळेत येऊन सॅल्यूट करण्यापेक्षा फील्डवर जाऊन वेळेत ॲक्शन घेणं जास्त गरजेचं असतं आणि आय होप तूही तेच करत असशील. आणि त्यावर आपला केदारही हो म्हणतो. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की केदार ऑफिसमध्ये नाही हे पाहून तो जो युवराज असतो ना, तो खूपच खुश झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की आता जेव्हा ताईला ही गोष्ट समजेल तेव्हा ताई त्या केदारवर तर खूपच चिडेल. आणि तो त्या क्षणाची वाट बघत उभा असतो आणि तितक्यात तिथे कौशिकी येते. ती याला विचारते की काय रे, काय झालं, तू असं इथे मध्येच का उभा राहिलाय. तर हा मुलगा लगेच नाटक करत म्हणू लागतो की अगं ताई बघ ना, मी त्या केदारवर काही कामांची जबाबदारी सोपवली होती आणि तो मात्र त्या फाईल तशाच टेबलवर ठेवून निघून गेला. मला कळतच नाही हा असा का वागतो ते. आणि त्यावेळी कौशिकीसुद्धा थोडीशी चिडते. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जया मॅडम टीम तारिणीला गुलाबविषयी विचारत असतात आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं टीम तारिणी अगदी व्यवस्थितपणे देत असते. आणि त्यानंतर जेव्हा जया मॅडम असं विचारतात की तुमच्याकडे तो गुलाब 14 दिवस होता तरीही तुम्ही त्याच्याकडून काहीच कसं वदवून घेऊ शकला नाहीत. आणि त्यावर जेव्हा तारिणी उत्तर द्यायला जाते तेव्हा त्या तिला थांबवत म्हणतात की मला माहिती आहे तुम्ही सगळेजण लॉ आणि ऑर्डर फॉलो करत बसला असाल आणि म्हणूनच तुम्हाला त्याच्याकडून काहीच वदवून घेता आलं नाही. आणि त्यावेळी तारिणी म्हणते पण मॅडम, कायदा पाळणं तर गरजेचं आहे ना. पण त्यावेळी या ज्या मॅडम म्हणतात की कायद्याला इतकंही मोठं करायचं नसतं की त्यापेक्षा मोठा गुन्हेगार होऊन जाईल. आणि त्यांचं हे स्टेटमेंट ऐकून सगळेच जण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागतात. आणि त्यावेळी ज्या मॅडम म्हणतात की माझा तर हाच मंत्र आहे, जर आपल्याला माहीत आहे ना की पुढे जाऊन आपल्याला काहीच करता येणार नसेल तर मग आपण त्या गुन्हेगाराला तिथेच ठोकून काढायचं. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून सगळेच ऑफिसर्स एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्या ज्या मॅडम स्पष्टपणे त्यांना सांगतात की मी जरी तुमची चीफ असले ना तरीही हे डिपार्टमेंट माझी कधी कुठे बदली करेल मलाही सांगता येणार नाही. काल इथे साधू सर होते, आज मी आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही सपोर्टशिवाय काम करण्याची हिंमत ठेवा. आणि त्यावर सगळेच ऑफिसर्स हो म्हणतात. तर दुसरीकडे कौशिकी केदारच्या टेबल्सवर ज्या काही फाईल्स असतात त्या पाहते आणि तेव्हा ती आनंदाने युवराजला म्हणते की युवराज काळजी करू नको, कारण केदार त्याचं संपूर्ण काम पूर्ण करून गेला आहे. आणि ते ऐकून या युवराजच्या चेहऱ्याचा रंगच उडतो, कारण त्याला असं वाटत असतं की त्याच्याचप्रमाणे केदारने देखील कामं अर्धवट ठेवली असणार आणि आता कौशिकी खूप चिडणार. पण घडतं अगदी उलटच. उलट कौशिकीना केदारचं खूप कौतुक करते आणि युवराजला सांगते की तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, कारण केदार जरी त्या काकांच्या बाबतीत चुकला असला ना तरी तो कामाच्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा करणार नाही. आणि त्यामुळे युवराजला काहीच बोलता येत नाही. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की त्याच्या ज्या मॅडम असतात त्या वसुधाच्या लॉककडे बघत तारिणीला विचारतात की वसुधाच्या केसबाबत पुढे काही घडलं आहे का. आणि ते ऐकून तारिणीला थोडंसं आश्चर्य वाटतं. ती विचारते की तुम्हाला माहिती आहे का वसुधाबद्दल. आणि त्यावेळी त्या ज्या मॅडम म्हणतात हो, कारण ती माझ्यासाठी माझी ताई होती. आणि ते ऐकून तारिणीला आश्चर्याचा धक्का बसतो. आपल्या आईला या मॅडम ताई म्हणतायत हे तिच्यासाठी अनपेक्षित असतं. ती विचारते की तुम्ही त्यांना कसं ओळखता. आणि त्यावेळी या जया मॅडम तिला सांगू लागतात की जेव्हा मी पहिल्यांदा जॉईन केलं ना तेव्हा माझ्यासोबत वसुधा ताईच होती. तिने मला खूप सांभाळून घेतलं. जेव्हा मला तिच्या बाबतीत काय घडलं हे समजलं तेव्हा मला मोठा धक्का बसला. आणि आता मलासुद्धा त्या गुन्हेगाराला शोधून काढायचं आहे ज्याने माझ्या वसुधा ताईसोबत हे सगळं केलं. आणि ते ऐकून तारिणी तर तिच्याकडे पाहतच राहते. पुढे या जया मॅडम असंही म्हणतात की तारिणी,
जेव्हा मी तुला पाहिलं ना तेव्हाच मला वसुधाची आठवण आली. वसुधासारखी प्रामाणिक ऑफिसर मी आजपर्यंत बघितलेली नाही आहे आणि तिच्या डोळ्यात जी आग होती, जी धमक होती ना, तीच आता तुझ्याही डोळ्यात आहे. खरंच बाळा, मला तुझा अभिमान वाटतो. आणि हे बघ, तुझ्या आईच्या गुन्हेगारांना आता शिक्षा होणारच, आणि तीही माझ्याच साक्षीने. आणि त्यानंतर त्या पुढच्या कामाला लगेचच सुरुवात करतात. तर तारिणीमध्ये सुद्धा नवीन उत्साह संचारतो. त्यानंतर ऑफिसमध्ये युवराज त्याचं काम करण्याचं फक्त नाटक करत असतो आणि तितक्यात त्याला त्याच्या लाडक्या बायकोचा म्हणजे निशीचा कॉल येतो. तो वैतागूनच म्हणतो की देवा, थँक्यू बरं का, तू मला याची जाणीव करून दिली की या सगळ्या प्रॉब्लेम्सपेक्षा तर मोठा प्रॉब्लेम माझी घरी वाट पाहतोय माझ्या बेडरूममध्ये बसून. आणि तो वैतागूनच कॉल रिसीव करतो आणि विचारतो की बोल निशी, काय झालं. तर निशी एकदम लाडात येत म्हणते की युवी, काय करतोयस तू, घरी कधी येणार आहे. आणि त्यावर हा युवराज म्हणतो की अगं काही नाही, आमच्या ऑफिसमध्ये ना एक वाघ आलाय, मी त्याला जेवण भरवतोय, भाकरी खातोय तो आता. आणि ते ऐकून निशी मूर्खासारखी म्हणते, काय, वाघ भाकरी खायला चक्क ऑफिसमध्ये आलाय, पण का. आणि त्यावेळी युवराज म्हणतो की अगं त्याला ना जंगलात बसून भाकरी खाण्याचा कंटाळा आला होता, त्याला वाटलं आपण न्यूज बघत बघत भाकरी खावी, म्हणून तो इथे आलाय. आणि त्याच्या त्या बोलण्यावर ही बावळट निशी खुशाल विश्वास ठेवते आणि हसायला सुरुवात करते. युवराज तिला विचारतो की बोल बाई, काय झालं, का हसते तू, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू मला कॉल का केलाय. आणि त्यावेळी निशी म्हणते की युवी बघ ना, बाहेर किती छान पाऊस पडतोय. तर युवराज म्हणतो मग मी काय करू, आता पिसारा फुलवून नाचू का. आणि ते ऐकून निशी मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणू लागते की अरे युवी, हे काय बोलतोयस तू, तुझ्यासारखा बारीक डोळ्यांचा माणूस पिसारा फुलवून नाचतोय, ते बघायला कसं वाटेल. आणि निशीचे हे असले जोक ऐकून युवराज तर खूपच चिडतो आणि रागातच कॉल कट करतो. त्यामुळे निशी नाराज होते. तर दुसरीकडे आपली तारिणी आणि केदार घरी जायला निघालेले असतात, पण रस्त्यातच पाऊस त्यांना गाठतो आणि म्हणून ते एका बाजूला बाईक लावतात आणि एका दुकानाच्या बाहेर थांबतात. आणि त्यावेळी तारिणी ना थोडीशी विचारात असते. केदार तिला विचारतो की काय गं, काय झालं. आणि त्यावेळी तारिणी म्हणते की जया मॅडम ना माझ्याशी आईबद्दल बोलत होत्या, त्या आईला आधीपासून ओळखतायत, हे ऐकून बरं वाटलं. तर केदार म्हणतो अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे, म्हणजे आता त्यांना आपल्याला समजावता येईल की त्या गुलाबच्या वरच्या गुन्हेगाराला पकडणं किती गरजेचं आहे ते. आणि त्यावर तारिणी म्हणते हो, पण मला ना एका वेगळ्याच गोष्टीची काळजी वाटते. तू ऐकलं ना त्या काय म्हणाल्या ते, त्यांना असं वाटतंय की कोणताही गुन्हेगार कायद्यापेक्षा मोठा होता कामा नये आणि त्यासाठी त्या वाटेल ते करायला तयार आहेत. आणि त्यावेळी केदार म्हणतो हो ऐकलं मी, पण तू का काळजी करते, त्यांनी कितीही सांगितलं तरी आपण कुठे कायद्याच्या बाहेर जाऊन काम करणार आहोत. आणि त्यावर तारिणी म्हणते हो ते पण बरोबर आहे म्हणा, पण मला ना थोडंसं टेन्शन आलं होतं. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की युवराज ऑफिसमध्ये मस्तपैकी गेम खेळत असतो, पण जेव्हा तो कौशिकीला पाहतो कामाचं नाटक करायला सुरुवात करतो. आणि हे पाहून कौशिकीला आश्चर्य वाटतं. तिला वाटतं की तिचा हा लाडका भाऊ खरोखर काम करतोय आणि ती काळजीपोटी म्हणू लागते की युवराज आता खूप उशीर झालाय, चल आपण घरी जाऊयात. पण हा उगाचच नाटक करत म्हणतो की ताई, तू दिलेलं काम ना बाकी आहे, हे बघ मी काम संपवूनच घरी येईल. कौशिकी म्हणते की अरे त्याची काही गरज नाही आहे, हे काम तू उद्या केलं तरीही चालणार आहे, एवढं काही अर्जंट नाही, तू चल माझ्यासोबत घरी. पण तरी हा युवराज नकारच देतो. कौशिकी अजून एकदा त्याला विचारते, पण हा उगाचच शानपणा करतो आणि म्हणतो नाही नाही ताई, मला काम पूर्ण करायला हवं. आणि मग कौशिकी लगेच म्हणते की ठीक आहे, मग आता ना तू काम पूर्ण करूनच घरी ये, मी घरी जाते. आणि ती थेट तेथून निघून जाते. आणि म्हणून युवराज डोक्यालाच हात लावतो. तितक्यात त्याला पुन्हा एकदा निशीचा कॉल येतो, पण हा कॉल काही रिसीव करतच नाही. त्याचवेळी दुसरीकडे चेतना काकू तारिणीला कॉल करतात. त्या तिला सांगत असतात की अगं धो पाऊस कोसळतोय, तू आणि केदार कुठे आहात, लवकरात लवकर घरी या बरं. आणि त्यावर तारिणी तर हो म्हणत असते, चेतना काकूंशी बोलत असते. पण त्यावेळी आपला केदार मात्र तिथेच खेळणाऱ्या लहान मुलांसोबत खेळायला जातो. आणि हे जेव्हा तारिणी पाहते तेव्हा ती तर त्याच्या पुन्हा एकदा प्रेमातच पडते. ती एकटक केदारकडे पाहत असते आणि मग केदार तिलाही पावसात भिजायला घेऊन येतो. खरं तर तारिणीला पाऊस आवडत नसतो, पण यावेळी ती पहिल्यांदा केदारसोबत पावसात भिजत असते आणि म्हणूनच तिला पाऊस आवडू लागतो. आणि मग आपल्याला असं पाहायला मिळतं की केदार यावेळी अगदी स्वतःच्या हाताने तारिणीच्या केसांमध्ये गजरा मारतो. त्यामुळे ती तर खूपच खुश होते आणि मग दोघेजण मस्तपैकी त्या ठिकाणी एन्जॉय करतात एकमेकांच्या प्रेमात, तर ते अखंड बुडालेलेच असतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.